इंग्रजांच्या विरोधामध्ये त्याने तो इतिहास लिहिलेला आहे आणि म्हणून या देशामध्ये इतिहास त्यांचा लिहिला जातो। कुणाचा? शेरों का लिखा जाता है। इतिहास किसका लिखा जाता है? और किसका नहीं? हाँ, इतिहास शेरों का लिखा जाता है। फडणवीस तेरे जैसे सेंडों का इतिहास लिखा नहीं जाता। नाव द्यायचं त्या उद्यानाला जर टिपू सुलतानचं नाव द्यायचं नाही तर कुणाचं द्यायचं? हेगडेवारचं द्यायचं, गोवाळकर गुरुजीचं द्यायचं, गोडसेचं द्यायचं की माफीनामा लिहून देणारा तो सावरकर पळून आणणारा त्याचं द्यायचं? तिथे कोण पंडित दीनदयाळ उपाध्याय आम्हाला माहित पण नाही बाबा, साला 4 वर्षात आलाय ते। त्याची पूजा करा, त्याच्या नावाने ही स्कीम सुरू करा, ती स्कीम सुरू करा, आम्हाला माहित पण नाही तो पंडित दीनदयाळ कोण आहे, तो हेगडेवार कोण आहे, तो गोवाळकर गुरुजी कोण आहे। अरे तुम्ही इंग्रजाच्या विरोधामध्ये लिहिले नाही तर भाईंनी सांगितलं तुम्ही फितूर झालात म्हणून गावागावामध्ये तुम्हाला इंग्रजांनी वतन दिली आणि बक्षिसी दिली म्हणून तुमच्या शेकडो एकर जमिनी गावालगत आहेत। कुलकर्णी, देशपांडे, फडणवीस तुमच्या आम्ही लढलो म्हणून आम्ही बदनाम झालो, आम्ही बंडखोर झालो, तुरुंगामध्ये टाकलं आम्हाला। 1947 ला देश स्वतंत्र झाला आणि काल परवा बघितलं ना ती कंगना राणावत, माहितीये ना? हा, ती गोऱ्या चमडीवाली। आता यांनी सांगितलं इंग्रज गेले आणि फिरावं सोडून गेले। आमच्याकडे दिसतं का? तसं नाही, आम्ही लढणाऱ्या जमातीतली माणसं आहोत। टिपू सुलतान झुकला नाही, टिपू सुलतान वाकला नाही, टिपू सुलतान उडून पडला नाही तर टिपू सुलतान इंग्रजांच्या विरोधामध्ये लढत राहिला। आणि काय म्हणून कंगना राणावत म्हणाली 1947 ला देश स्वातंत्र्य मिळालं, ते भीक मागून स्वातंत्र्य मिळालं, खरं स्वातंत्र्य 2014 ला मिळालं म्हणे। ते मोदी बसले पंतप्रधान जागेवरती आणि ते स्वातंत्र्य खरं स्वातंत्र्य आहे। मी माझ्या मुस्लिम बांधवांना सांगू इच्छितो मित्रांनो, जागे होण्याची गरज आहे। आज हा जो कार्यक्रम केला निषेधाचा, जे येतील ते येतील, आम्ही सांगितलं की चला जरा आवाज देऊया आपल्या समाजातल्या लोकांना। आमचे सगळे तरुण बांधव ज्या पद्धतीने रस्त्यावरती आले, हा इशारा आहे, हा इशारा इथल्या जातीवाद्यांना, हा इशारा इथल्या RSS वाल्यांना, हा इशारा इथल्या हापचड्डीवाल्यांना, हा इशारा इथल्या राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांना। काय आलं राष्ट्रवादी काँग्रेस निषेध करायला यायला पाहिजे होतं। आम्ही जेव्हा अडचणीत असतो तेव्हा हे साले कुणी येत नाही, आमच्या मतासाठी आमच्या घरामध्ये येतात। मी तर नेहमी म्हणत असतो हे साले फक्त शिरखुर्मा खायलाच येतात आमच्या। विचारलं हकायला पाहिजे ना मित्रांनो। या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी एवढंच सांगू इच्छितो की